मित्र हो, रामकृष्ण हरी. संत आपल्या जगण्या वागण्यासाठी सुंदर असा उपदेश आपल्या ओवी आणि अभंगातून करतात. कधी-कधी एकाच चरणात एकच गोष्ट ठासून आपल्याला ते सांगतात. कधी-कधी 2 गोष्टी एकाच ओळीमध्ये, चरणामध्ये सांगतात. कधी-कधी 3 तर कधी-कधी 4-4 गोष्टी ते आपल्याला ठासून सांगतात, समजावून देतात. मी आपल्यासमोर एक समर्थांची सुंदर अशी ओवी सांगणार आहे. ज्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला 3 उपदेश एकाच ओवीमध्ये देतात. समर्थ सांगतात, "वाट पुसल्याविन जाऊ नये, अंधारी हात घालू नये आणि दुश्चितपणे विसरू नये वस्तू आपुली." सावधानतेचा इशारा देत असताना समर्थ आपल्याला सांगतात, की "बाबा रे, एखाद्या नवख्या रस्त्याला जायचंय, तर विचारल्याशिवाय जाऊ नकोस. कदाचित मार्ग चुकण्याची, भटकण्याची शक्यता आहे." अर्थात आत्ताच्या काळात नवख्या रस्त्यापेक्षाही आहे त्याच रस्त्याला सुद्धा नवीन इमारती झालेल्या असतील, तर आपण Google सर्च करून जात असतो, हेही वाट पुसणंच आहे. समर्थ दुसरा उपदेश आपल्याला करतात, अंधारात हात घालू नये. एखाद्या खिडकीमध्ये, एखाद्या खोलीमध्ये आपण अंधार असताना जर हात घातला, तर तिथं एखादं धारदार शस्त्र असू शकतं किंवा एखादं जनावर तिथं बसलेलं असू शकतं आडोशाला. तेव्हा एक काम करा, तिथं प्रकाश न्या, दिवा लावा, लाईट लावा आणि मग तिथं हात घाला. आणि तिसरा आणि महत्त्वाचा उपदेश समर्थ करतात, तो तुमच्या आमच्या सामान्य माणसांसाठी आहे. बरीच लोकं ही असे असतात, की विसरभोळ्या स्वभावाचे असतात. जिथं बसतात तिथंच आपला मोबाईल, तिथंच आपलं पाकीट, तिथंच आपल्या गाडीची चावी ठेवून देतात आणि पुन्हा तिथून उठून जातात आणि माझी वस्तू गेली का काय? असा विचार करून अक्षरशः स्वतःचा बीपी वाढवून घेतात. तर समर्थ आपल्याला ह्या तिन्ही गोष्टीसाठी सावधानता करून देतात. आपल्याला सतर्कतेचा इशारा देतात, की अंधारात हात घालू नये, वाट पुसल्याविना जाऊ नये आणि दुश्चितपणे विसरू नये वस्तू आपुली. रामकृष्ण हरी.